शेतकरी संपावर गेला तर मराठी निबंध। अन्नदाता सुखी भव ही एक प्राचीन उक्ती आपण नेहमीच ऐकतो, पण जर तो अन्नदाताच आपल्या सर्वांचा पोटाचा आधार असणारा शेतकरी संपावर गेला तर हा विचार करताच मनात एक भीती निर्माण होते आणि शेतकऱ्याच्या महत्वाची प्रचंड जाणीव होते। शेतकरी संपावर गेला म्हणजे केवळ एक व्यवसाय बंद पडला असे नाही, तर समाजाच्या पायाशी बांधलेली एक अटूट संस्कृती, सामाजिक आणि आर्थिक दोरखंड तुटली असे होईल। सर्वप्रथम शेतकरी संपावर गेला तर सर्वात जास्त आणि तात्काळ परिणाम दिसेल तो आर्थिक आणि अन्न सुरक्षेचा। शेतकरी या देशाच्या पोटाचा मोबदला मागतोय अशी स्थिती असेल, शेतीमालाला रास्त भाव मिळाला नाही, कर्जाचा बोजा सहन होत नाही, म्हणून तो संपावर गेला तर शेतीचे सर्व काम थांबेल, पिके पेरली जाणार नाही, कापणी होणार नाही, बाजारपेठेत भाजीपाला, धान्य, दूध यांची पुरवठा खुंटेल। यांचा परिणाम म्हणून अन्नधान्याची किंमत आकाशाला भिडेल, दूध भाकरीचा मुलाला हवासा वाटू लागेल। फक्त शहरेच नाही तर संपूर्ण देशात भुकेची हाहाकारी वाजेल, देशाची अन्न सुरक्षा धोक्यात येईल। दुसरा मोठा परिणाम होईल सामाजिक। शेतकरी संपावर गेला म्हणजे खेड्यापाड्यातील जीवन थांबेल असे होईल, खेड्यापाड्यातून शहराकडे स्थलांतर वाढेल, लोक रोजगारासाठी, अन्नासाठी शहराकडे धावू लागतील, ज्यामुळे शहरावरील दबाव वाढव्य होईल। शिवाय शेतीशी निगडित असलेले सगळे उद्योग, बियाणे, खते, यंत्रसामुग्री, वाहतूक, मंडईचे कामगार या सर्वांचे उद्योग बंद पडतील, यामुळे नोकऱ्या जातील आणि बेरोजगारीत भरीला भर पडेल, संपूर्ण अर्थव्यवस्थेची सांगाडी कोसळून पडेल। तिसरा आणि सर्वात दीर्घकालीन परिणाम होईल तो सांस्कृतिक। शेती हा केवळ व्यवसाय नसून एक जीवनशैली, एक परंपरा आणि एक संस्कृती आहे। शेतकरी संपावर गेला तर हजारो वर्षापासून चालत आलेली ही संस्कृती ओघात खंड पडेल, पिकाच्या चक्राशी निगडित सण, उत्सव, तीज त्योहार यांचे महत्व कमी होईल। पिढ्यानपिढ्या ते शेतीचे ज्ञान, पिकाबद्दलचे, निसर्गाचे जे ज्ञान त्या माणसाकडे असते ते हरवून जाईल। शहरी मुलांना दूध डब्यातून येते आणि भाजी मॉलमधून येते अशी समजूत आल्यास ते भूमीशी झालेले नैसर्गिक नाते तुटेल। शेवटी शेतकऱ्याचा संप म्हणजे एक निष्क्रिय विरोध नसतो, तर एक जीवनधारा बंद करण्याची हतबलतेची कृती असते। शेतकरी संपावर गेला तर या प्रश्नाचे उत्तर फक्त भुकेचेच नाही, तर एका संपूर्ण व्यवस्थेचा आवडीतीचे चित्र आहे। ही कल्पना आपल्याला शेतकऱ्याच्या महत्वाची आणि त्याच्या समस्यांची जाणीव करून देते। शेतकरी आनंदात असेल, समृद्ध असेल तरच देश समृद्ध होईल। म्हणूनच शेतकऱ्याच्या संपाची कल्पना सुद्धा करू नये, अशी व्यवस्था आपण केली पाहिजे की त्याला रास्त दाम, सन्मानाने जगण्याची हमी मिळाली पाहिजे, म्हणजे देशाचा अन्नधान्याचा ओघ निर्विघ्नपणे चालू राहील। जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता। या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्कीच सोडवू।